पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. कम इन. सर येऊ? या ना. सर एक काम होतं तुमच्याकडे. तुम्ही बसा ना प्लीज प्लीज. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? पटवर्धनची काही बिनसले? नाही नाही सर, ऍक्च्युली जोशींविषयी जरा विचारायचं होतं. अच्छा, अगदी निसंकोचपणे विचारा. सर हे MD असोसिएट्स अक्वायर करण्याआधी जोशी कुठे होते, कुठे नोकरी करत होते? अमेरिकेत होते ते. हो, पण तिथला काही कॉन्टॅक्ट नंबर किंवा पत्ता? ऍक्च्युली तशी काहीच माहिती नाहीये. आणि तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे. माझ्याशी एवढ्या मोकळेपणाने कधीच नाही बोलले ते. आय नो सर, पण हा माणूस अचानक गायब झालाय आणि एका ऑफिशियल कामासाठी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होणं खूप गरजेचं आहे. मीही असं ऐकलं होतं की ते अचानक गायब होतात. म्हणजे एखादा माणूस अज्ञातवासात जातो तसंच. पण अगदी उडती उडती बातमी होती, त्यामुळे मीही यावर विश्वास ठेवला नव्हता. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं होतं. पण आता तुम्ही म्हणताय की ते गायब झालेत, ऑफिसमधून सुद्धा अचानकच गेलेत, त्यामुळे कदाचित हे सगळं खरं असेल, अफवा नसतीलही. सर एका विचित्र माणसाकडून आणि काय अपेक्षा करणार. एनिवे, तुम्हाला काही कळलं तर मला प्लीज सांगा. नक्की. थँक्यू. मिस अनामिका, हा तुम्ही काम सोडून जाताना दिलेला अर्ज. सर मला नाही वाटत ह्याची काही गरज आहे आता, कारण प्रॉब्लेमचं मूळच निघून गेलंय म्हणल्यावर तुम्ही पुन्हा एकदा आनंदाने तुमचं काम सुरू करू शकता. थँक्यू सर. येते. कुलकर्णी काकू इकडे या. ऐका ना, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काही नको. आजकाल तुमच्या वाड्यात ना काहीतरी भलतं सलतं चालू असं. पण साधी जरी चौकशी करायला आलं ना तर तुमच्या माई मावशीला आवडत नाही. ते जाऊ दे ना. मी काय म्हणतेय, मला ना तुमची ती एक भाची आहे बघा, डॉक्टर आहे ना, डॉक्टर. हो, मनोविकार तज्ञ आहे. हा. का तुला जायचंय का तिच्याकडे? मी कशाला जाऊ? नाही, एकदा गरज आहे तुला, दाखवून घे. ऐका ना, तुम्ही ना उकळच वाकड्यात शिरू नका. हा, जेवढे प्रश्न विचारले त्याचं उत्तर द्या ना. ती तुमची भाची आहे ना, तिचा नंबर मला द्या. कशाला? कशाला म्हणजे ते काय माहितीये, माझ्या ओळखीत ना एक व्यक्ती आहे, तो ना जर वेड्यासारखाच वागतो. म्हणजे असं भंजाळलेला असतो सतत. आणि काय त्याला ना भावनांवर त्याच्या ताबाच नाहीये. म्हणजे मला समजून घ्यायचे की का त्याला त्याच्या भावनांवर ताबा नाहीये. आप्पांबद्दल बोलतेस का? नाही, त्यांना खाण्याचे पदार्थ दिसले ना का ताबा राहत नाही त्यांच्यावर. हो का? तुम्ही तुमच्या माणसांकडे लक्ष द्या ना. नग बसले ते केक तुमच्या घरी. माझ्या आप्पांचं मी बघून घेईन. तुमच्या घरच्यांना मी बोलते का? हा, ते जाऊ देऊ. तर तो माणूस जी औषधं घेतो ना, ती मला जरा तपासून बघायची की काय बाबा, कुठली औषधं घेतो वगैरे वगैरे. तर तुम्ही एक काम करा ना, तुमची ती भाची आहे ना, तिचा नंबर मला द्या. मग पुढे मी बोलून घेते. द्या द्या. ह्यांच्याकडे काही कमी विचित्र माणसं होती. आणखीन एक मनोरुग्ण भरती केलाय. ओ, नंबर देताय ना? हा, द्या. घे ना. हा, कुलकर्णी भाजी. हा, निघा ना. मॅम, जेवायला येत आहे ना? नाही, मला वेळ आहे थोडा. तू हो पुढे. हॅलो. हाँ अनामिकाजी, आपल्याला कोर्टाची तारीख मिळाली आहे. आता फक्त आकाश जोशी कोर्टात हजर राहतील याची आपल्याला काळजी घ्यायला हवी.
त्यांचा पत्ता लागला का? नाही हो सर, म्हणजे फार कठीण आहे. म्हणजे काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. असं कसं चालेल अनामिकाजी? यावेळी तरी लवकर सुटका व्हायची असेल तर त्यांचं कोर्टात येणं अत्यंत आवश्यक आहे. मला कळतंय सर, पण सर त्या दिवशी आकाशनी ज्या डॉक्युमेंट्सवर सही केली ते याच अर्थाचे होते ना की तो घटस्फोट द्यायला तयार आहे. तो फक्त कन्सेंट फॉर्म होता. त्या सहीमुळे आपली खात्री झाली असं समजा. जर आपल्याला फायनल डिवोर्स डिक्री हवी असेल तर त्याने कोर्टात येऊन सही करणं अत्यंत आवश्यक आहे आणि याला शॉर्टकट नाही. नमस्कार. काय सौरभ दादा, आज बरेच दिवसांनी? हो, मागच्या वेळेस 2 महिन्याची औषधं एकदम घेतली होती ना, म्हणून जरा निवांत. मावशी ठीक आहेत ना? हो, एकदम बरी आहे. का रे? तसं नाही रे दादा, म्हातारा माणूस म्हटलं की टेन्शन असतंच. आणि हा असला आजार म्हणजे फार सांभाळावं लागतं. असला आजार म्हणजे? अरे नेहमीची औषधं आहेत, रेग्युलरली जी आपण घेतो ती. म्हणजे धाप लागते, दम लागतो, वया परतवे, थोडी कणकण, कसकस आणि बाकी मल्टीविटामिन्स वगैरे रेग्युलर औषध आहेत. अरे नाही दादा, ही वेगळीच औषध आहेत. अरे असं कसं असेल? डॉक्टरांकडनं नेहमीप्रमाणे मी स्वतः प्रिस्क्रिप्शन आणलंय. बघू एक मिनिट. अरे मी पण ना वेंधळ आहे. हे मावशीचं प्रिस्क्रिप्शनच नाही. अरे माझ्याकडनं गडबड झाली. हो का? फार बरं झालं दादा. देव करू आणि असले आजार कोणाच्या वाटेला नाही हो. कसली औषध आहेत रे ही? अरे दादा, ही मानसिक रुग्णांना देतात औषधं. ज्यांचा स्वतःच्या भावनांवर ताबा सुटलेला असतो ना, अशा पेशंटला देतात. आणि ज्या पॉवरची लिहून दिलीत ना औषधं, त्यावरून असं वाटतंय की त्याची खूप वाईट अवस्था असणार. बरं झालं तुमचं लक्ष गेलं दादा. थँक्यू. माझीच गडबड. येतो. हॅलो पट्या, ऐक ना, एक गुड न्यूज आहे. आकाश कोर्टाच्या तारखेला हजर राहायला तयार आहे. तसं कळवलंय त्यानं. काय झालं? नाही नाही, काही नाही, काही नाही. तुला आनंद नाही झाला? झाला ना, झाला. बरोबर आहे तुझं. आकाश समोर येऊन पेपर्सवर सही करून ते पेपर्स आपल्या हातात येईपर्यंत आनंद वाटण्यासारखं काहीच नाही आहे. हा इतका विचित्र माणूस आहे ना, कधीही फिरू शकतो. खरंय तुमचं. शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. हे सगळं आपल्याला खूप कठीण जाणार आहे मिस अनामिका. हो, जाणार आहे खरं, पण होईल सगळं नीट. बाय. राधा ऐक ना. अशीच राहा जवळ. हो म्हटले तुला, लगेच जास्त आगाऊपणा करायची गरज नाही, कळलं ना? कमी आगाऊपणा कसा करतात ग? कमी आगाऊपणा म्हणजे शिस्तीत उगीच बडबड न करता मला घरी सोडायचं, कळलं? चल. फालतू. आमच्या जळगावकडे एक म्हण आहे माहिती आहे का? काय? धरलंय. भाव खाय तर तशीच राह. काय? भाऊ दे, तुला नाही कळणार.
हॅलो हॅलो, कुलकर्ण्यांची भाजी ना? तुम्ही डॉक्टर आहात ना? हा हा, नाही मी पुष्पवल्ली बोलतेय. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हो हो. उद्यापासून तू फ्री बोर्ड होणार आहेस. आय काय झालं, चेहरा का पाडून बसलीस? काही नाही ग. हा, आकाश फोनच उचलत नाहीये. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चळतोय तो. मम्मा तो येईल ना ग उद्या नक्की? काय माहिती, त्याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. एकदा फोन उचलून सांगायला काय जातंय की येतोय मी उद्या. 20-22 वर्षात एक कॉल केला नव्हता मी त्याला, आणि आता इतक्यात 26 कॉल्स केलेत. मम्मा चिल, शांत हो. येईल तो. ट्राय कर एकदा परत. डोंट वरी, येतोय मी. टिंग टॉंग. कोण? वल्ली. येऊ का? अजिबात येऊ नको. अरे असं का बोलताय तुम्ही मला? मग नाहीतरी येणारच होतीस ना, मग विचारतेस कशाला? बस. अरे वा, दुर्वा निवडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. काय आंघोळ केलीस का तू? एशी, मी अशी पारुशी घराबाहेर फिरत नसते. मी आंघोळ करूनच घराबाहेर पडते, कळलं? सहज भेटायला तर आली नसशीलच तू. काय हवंय? नाही म्हणजे तसं तुम्ही मला छानच ओळखता. मी आपली इकडनंच जात होते, म्हणलं अनामिकाच्या आईला विचारूया, काय बाबा कशात, बऱ्यात ना, सगळं ठीक आहे ना? नाटकं पुरे, मुद्द्याचं बोल. बघितलं काय हो अनामिकाची आई, आपलं ध्येय सारखंच आहे ना, पण तरी तुम्ही माझ्याशी तुटक वागता. नाही म्हणजे मला तर असं वाटायला लागलंय की आता तुमच्या मनात माझ्याविषयी माया उरलेलीच नाहीये. काय आहे, तुझ्यावरच्या या मायेमुळे ना माझ्या बटव्यात पैसेच उरेनात, म्हणून तुला काम देणं थांबवलं मी. आणि तसंही तुला काम देऊन उपयोग काय म्हणा? केलंस काय तू? ओ तुमच्या त्या जावई बापूंनी काय केलं? हा, मोठं एकदम वातावरण बनवलं होतं. वादळ येणार आहे, वादळ येणार. कुठे आलं वादळ? साधं घर पण उद्ध्वस्त झालं नाही त्या वादळात. काय तुमच्या त्या जावयांनी काय केलं मला सांगताय? जावई बापूंच्या मनात काय आहे हे कुणालाही सांगता येणार नाही. आणि तसंही त्यांना काय करायचं ते तुला सांगून करणार का? त्यांना जे काही करायचंय, जेव्हा करायचंय तेव्हा ते करतीलच. कधी तुमचे जावई बापू कधी करणार आहेत सगळं? गेले ते तोंड काळ करून. कुठे गेले त्याचा पत्ता नाही, कधी परत येणार त्याचा पत्ता नाही. जावई बापू परत येणार म्हणजे येणारच, 100% खात्री आहे मला. ते अनामिकाला इथून घेतल्याशिवाय परत जाणार नाही. नाही म्हणजे तसं झालं तर उत्तमच आहे. काय हो अनामिकाची आई, त्या आकाशजींकडे नेमका किती पैसा आहे?
हसताय का? गडगंज. हो. माझ्या मुलीसाठी एक अख्खी कंपनी विकत घेतली त्यांनी. म्हणजे विचार कर तू. हा नाही ते पण बरोबरच आहे. का आता काय त्यांच्या संपत्तीवर डोळा आहे का तुझा? काय काय बोलताय हो तुम्ही? मी कशाला त्यांच्या संपत्तीवर डोळा ठेवू? अनामिकाची आई, मला काय विचारायचं तुम्हाला, ते आकाशजी जरा सर्किट नाही नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे ते असे जरा मानसिक रुग्ण वगैरे आहेत का? कारण ते विक्षिप्त वागतात कधी कधी, म्हणून आपलं विचारलं मी. काय मानसिक रुग्ण आहेत ते? अगं काय वाटेल ते काय बरळतेस तू? जावई बापू थोडेसे तापट आहेत इतकंच. उगाच काय वाटेल ते बोलू नकोस तू. असं कसं मी बोलेन? तेवढं भान आहे मला. चला मी निघते. चला. तसंही दिवसभरातलं सगळ्यात महत्वाचं काम करून झालंच आहे तुझं. बातम्या काढायचं. या करा तुम्ही दूरवार निवडण्याचं काम करा. हा आले. या. अरे चंद्या, हा चहा नाहीये, हे अमृत आहे. अमृत जरा प्रेमाने दे. प्रेमानेच दिलं रे. सगळ्यांचं प्रेम व्यक्त करणं तुझ्यासारखं नाहीये. म्हणजे गुलू 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 गप्पा मारायच्या आणि डोळ्यात डोळे घालून हसायचं. चंद्या, डोक्यात जाऊ नको. आधीच ते आकाशच्या आजाराबद्दल कळल्यापासून डोकं फिरायची वेळ आली. त्यात आता उद्या कोर्टाची तारीख आहे. चंद्या, हा उद्या आलाच नाही तर सौरा, मला काय वाटतं माहितीये का, की हा माणूस आपल्याला शेवटपर्यंत छळणार. हॅलो. अरे हॅलो, काय कसं काय? माझं बरं चाललंय सगळं. छान चाललंय. खूप फॉर्मात दिसतोस आज. चिमणी नाहीये म्हटल्यावर. नाही, फार कमी वेळ मिळतो मला असा सुवर्ण क्षण, नाही का? तुम्हाला सांगतो ह्याचं हे मला मी जरा आलो, सर्व्हिस बघतो. हो. उद्या कोर्टाची तारीख आहे मिस अनामिका. हो, ऐक ना, ते सांगायचंच होतं तुला. आकाशशी बोलले फोनवर. म्हणजे मी साधारण 26-27 कॉल्स केले, त्यानंतर फोन उचलला त्यानं. पण महत्वाचं म्हणजे तो येतोय उद्या आणि त्यांनी काहीही चिडचिड बडबड विचित्रपणा न करता मुद्द्याचं बोलला आणि फोन ठेवून दिला. मिस अनामिका, तुम्हाला त्याचं हे वागणं थोडं विचित्र वाटत नाही? ऑफकोर्स वाटतो, पण आकाश सुरुवातीपासून सरकलेलाच आहे. नाही नाही, तसं नाही. मी असं म्हणतोय की कधी कधी आकाशकडे बघून असं वाटत नाही की त्याला एखादा मानसिक आजार असेल? मानसिक आजार वगैरे ते काही मला माहित नाही, पण तो विक्षिप्तच आहे. अरे, स्वतःच्या मनाला येईल तसं वागतो तो. आजूबाजूच्या माणसांना काय वाटतंय, त्याचा काय परिणाम होतोय त्यांच्यावर, त्याला काही पडलेली नसते. सिंपल. म्हणजे तुम्हाला त्याच्या ट्रीटमेंट बद्दल काहीच माहिती नाही? कसली ट्रीटमेंट? हा नाही, ट्रीटमेंट नाही हो, मी म्हटलं कोर्टाची तारीख. काहीतरी माझ्या डोक्यात. पट्या, तू विषय बदलू नकोस. ट्रीटमेंट कसली?